व्ह्यू बघा एकदा. आणि आत्ताच जिस्पाला जाताना ना एक ग्लेशियर दिसला इथं. दिसतंय का वर? हा ग्लेशियर कसला मोठा ग्लेशियर आहे. आणि तो वॉटरफॉल पूर्ण फ्रीजच झालाय खाली. सध्याच्या व्हॅलीत आहे ना, त्या व्हॅलीचं नाव आहे मियार व्हॅली. आणि आता टर्न घेतल्यानंतर ना तुम्हाला व्हॅली दिसेल ती. हे जे पुढे दिसतंय ना, हे पूर्ण हे खालीपर्यंत हे मियार व्हॅली. आता थोडा जरा फील आलाय, कल्ला टाकला चाललाय. आता नदीच्या लेवलला आलोय पूर्ण. तिथलं पुढं नंतर इलेव्हेशनला जायला आय थिंक. ते माहीत नाही होतं कारण की जिस्पा नदीच्या लेवललाच गाव आहे. त्यामुळं आय थिंक आता हाच रूट असेल फिरणं पुढं. हे पुढचं माउंटेन बघा कसं आहे. टेक्चर्स कसे आहेत त्याच्यावरती, ते दगडाचे झालेलं. आता दुसरा नवीनच माउंटेन. एक पेट्रोल पंप मिळाले, काय रिस्क तर घेत नाही, टाकी फुल करून टाकतो. तिकडे कोण नाही काय इथं फक्त 660 पेट्रोल टाकले. आता फुल झाले. उद्या जाऊन मनालीच्या पुढे जाईल पर्यंत जाईल की. उद्या मग पुढे मंडी वगैरे कुठं तर टाकावं लागेल फुल. 400-500 किलोमीटर जाते फुल केलं. 500 मग घरीच जाऊ शकतो आपण. शिलाँग 9-12 लाखच्या 1,82,000 लेह 363. आपल्याला अजून 9 मग शिलाँगच्या पुढे एक 5 म्हणजे अजून 15-16 किलोमीटर जायचं आहे आपल्या डेस्टिनेशनच्या. टाईम झाला आहे 10:30-11 वाजले असतील. हां इथूनच जायचं आहे. लेफ्ट साईडने किल्लर, उदयपूर, दारचा, जिस्पा 28 आहे अजून. 28 किलोमीटर आहे. हे उन्हात ना असे थंडीत म्हणजे सावलीत आलं ना थंडी जास्तच वाजते. ऊन असेल तर तेव्हा उन्हामुळे थोडी कमी. तर आता एकदमच थंडी वाजते, कुडकुडं लागलं मी तर. आता थोडं कमी एका डोंगराच्या पूर्ण ह्याला चालू आहे, टॉपला चालू आहे. सापडले आता येता येता. आय थिंक
हे तर वाटतं जिस्पा. बघू आज हे तो अजून तो एक नंबर. अजून इथं सध्या पण टेम्परेचर मायनस मध्येच आहे. हे एक आधी छोटं गाव आले गिमूर. गिमूर नाव आहे गावाचं. छोटंच तेवढंच गाव आहे. गावाच्या मध्ये मार्का येतात एक शपथ उभा राहू शकतोय. पूर्ण एक झरा पूर्ण फ्रीज झाला. व्हॅली बघा फक्त तुम्ही आता. ही निळं पाणी, पाण्याचा खळखळ आवाज आणि हा एवढा भारी व्ह्यू. पुढं ड्रीम लोकेशन आहे इथं. थोडा प्लॅन मध्ये ट्विस्ट झालेला आहे. आत्ता वाजले तर 12, तर त्यामुळं 12च्या पासपर्यंत जायचं विचार चालू आहे आता. म्हणजे तिथंच जायला आम्ही, कारण की ते करून मग तिथनं माघारी, मग शिसूला जरी आलो माघारी, शिसू म्हणजे अठ्ठ्याण्णव पार केल्यानंतर एक 10 किलोमीटर नंतर येतं. तर तिथं जरी गेलं तर भारी होईल ट्रिप मग अजून थोडी. त्यामुळं मग आता बघा 12च्या पासपर्यंत जाता येतं या. किती फक्त इथं 50 किलोमीटर आहे, त्यामुळे काय एवढं होणार नाही. भारी पूल बांधलं आपल्याला घेऊन नाही. You have just visited Darcha Bridge, longest bridge of Himachal Pradesh. कसलं तर रोड कोसळले, काय झालंय ते कसलं दिसतं. क्रिकेट चालू आहे इथं आर्मी सरवाल्यांचे, आणि इथं चेकिंग चालू आहे. 12च्या पासला चालू आहे. छोटासा झरा आहे आणि टेम्परेचरमुळे त्याचं पाणी कसं फ्रीज झालं ते झालं. आणि पुढं एवढा मोठा ग्लेशियर आहे. खाली व्हॅली. पुढं ग्लेशियर, इकडं व्ह्यू. तसं पूर्ण बर्फ आहे, स्लज झाले. त्यातनं गाडी चालवायची. पहिली वॉटर पास. काय फिरते रे गाडी. हा फुल ऑन ॲडव्हेंचर होत आहे. हे आहे दीपक ताल. बारालाच्या 30 किलोमीटर आहे अजून. आत्ता एक जण गाठ पडले होते, त्याने 12 लाखच्या करून आलेत.
सांगितलं की तिथं बर्फ आहे, थोडी मजा करायला येईल तिथं. आता लवकरात लवकर 12ला पोहोचायचा प्रयत्न करणार. किती भारी रस्ता, डायरेक्ट स्ट्रेटच रस्ता, एवढं उंचीवर येऊन डायरेक्ट स्ट्रेट रस्ता. बाई मानलं पाहिजे BROला. एकदम स्ट्रेट रस्ता. ऑफ रोडिंग चालू झाली आहे. खतरा ऑफ रोडिंग आहे. रस्त्याचं काम चालू आहे म्हणून हा दुसरा बनवलाय, पण जाम होते ऑफ रोड. अशा पुढे 20 किलोमीटर राहिले 12च्या पास. त्याच्या आधी असा व्यू सगळीकडे बर्फ झाला आता. आता अजून वर चाललोय बरं. किती चांगला व्ह्यू आहे. एकदम टॉपला आलो डोंगराच्या. पैसा वसूल ट्रिप आहे. एकदम टॉपला. एक नंबर आहे. 12च्या पास हे सूरज ताल आहे, पूर्ण फ्रीज झाले. हे पुढं असा व्ह्यू आहे. फायनली 12च्या पासला पोहोचलो. स्लीपर इथं. मी गाडी कसं ते काय नुसतंच लिहित. 12च्या पास 16,000 फीट हे असं आहे.
कसं वाटतं भैया 12च्या पासला येऊ 16,000 फीट उंच अनएक्सपेक्टेड ट्रिप. अनएक्सपेक्टेड ट्रिप आणि एवढी थंडी आहे इथं मलाच माहित आहे आता मी कसं सहन करतो. मिनिमम -10 ते -15 टेम्परेचर आहे सध्या आणि व्ह्यू असा आहे 12च्या पासपेक्षा. इधर से लेना पड़ेगा. दे दो थोड़ा. थैंक यू. थांबलो 12च्या झालं आता माघारी. आता बघा जिस्पा नाहीतर सिसू कुठं थांबायचं बघायला आता. पण व्ह्यू बघा जन्नत आहे. रस्ता बर्फ सगळा. हा ना आता चांगलं माघारी. मनालीपासून 190 किलोमीटर आलं. आम्हाला वाटलं ना आम्ही एवढा लांब आलो, जरा जास्त लांब आलं. तर बघायचं तो आता वाजले 2. तेवढं डिस्टन्स कळवर तर नाही ते तेवढं करणार आहे. तिथे एक सूरज आलाय. ते आधी दाखवलं होतं दीपक आणि सूरज दोन्ही फ्रीज झाले. हा सूरज ताल आता एक माघारी. आता इथं बर्फ सगळा रस्त्यावर आहे. मध्येच अजून थोडी ब्लॅक आईस आहे. हा तेवढा पॅच जरा नीट चालवावं लागणार गाडी, कारण की ब्लॅक आईसवर गाडी घसरते. घसरलीच गाडी. म्हणलं तेच झालं. हा गाडी घसरली. हा कायच तर आलाच खरा अंदाज. आता पाय मोठे म्हणजे लांब आहेत म्हणून टेकलेले की आता झालं संपलं. आता वारच्याला पासवरून उतरतो आम्ही आता. आम्हाला कारण की जायचं आहे लवकर, त्यामुळे मी किती रेकॉर्ड करेल काय मला पण नाही माहिती. पण जसं जसं एखादं चांगला असा सिनेक येऊ पिक्चर तेव्हा मी रेकॉर्ड करेल एकशी. जरा आता जरा फास्टमध्ये माघारी जायचं, कारण की अजून आम्ही रूम पण बघितले नाही की कुठं आम्ही आज राहणार आहे. त्यामुळं तिकडंच जायचं. ऑफ रोड खाली रस्ता बनवायचा चालू आहे.
आणि तिकडून जायला पाहिजे. हे ब्लॅक हाऊस त्याच्यावर गाडी दिसते तो ठेवली त्यांना जायला. आपण पोचलो दारच्या पाशी, त्या चेकपॉइंट पाशी. आपलं ते आहे इतका वेळ झालं जरा थकलीत म्हणजे सावलीत चालवत होतो. आता एकदम ऊन येणार, आता जरा बाईक राईड करायला मजा येणार. अरे यार अजून आणि सावली. येऊन सावलीत चालणार आता. थोडा व्ह्यू बघत बॉडी स्ट्रेच करायला थांबलं, कारण की नॉन स्टॉप 100 किलोमीटर आत्ता 12च्या आसपासून आणले. पण काय भारी व्ह्यू आहे. आणि जरा प्लॅनमध्ये अजून आमच्या चेंज झालेला आहे. आम्ही ह्याला जिस्पाला थांबणार होतो, पण नंतर असं ठरलं की अजून वेळ आत्ता 3-3:15 वाजलेत, डायरेक्ट मनालीच करायचं आणि काल जिथं थांबलो होतो तिथंच थांबायचं. म्हणजे उद्या फक्त मनाली ते चंदीगड करता येतं. चल व्ह्यू किती भारी दिसतो. वर बर्फाचा डोंगर, खाली डोंगरावर सूर्याची किरणं आली ती एक नंबर व्ह्यू दिसते. काय व्ह्यू दिसतोय तिथंच. तेवढ्या वर माउंटेनच्या टॉपला सूर्याची किरणं आहेत आणि खाली सावली पडली. एक नंबर व्ह्यू आहे. फायनली सिसूमध्ये पोहोचलो आहे. हा आपल्याला दिसतोय का, तो सिसू वॉटरफॉल आहे आणि इथं खाली सिसू गाव आहे. तिथे टेंट भाड्यानं घेऊन तुम्ही राहू शकता. आणि हा तो सिसू वॉटरफॉल आहे. सध्या तो फ्रीज झाला आहे कम्प्लिटली, पण जेव्हा तो उन्हाळ्यात आल्यानंतर लय भारी वाटते तिथं. काय शिशी. आता इथून आपलं मनाली राहिले अराउंड 40-50. फायनली अटल टनल संपलं. आणि इकडे असावी एकदमच थंडी आली.
हे आत्ता ऑगस्टमध्ये का जुलैमध्ये झालं होतं. दरड कोसळली होती. ते सगळ्या ह्याच्यावरनं गेलो तिकडे. त्यामध्ये माणसं अडकली होती. नुसतंय दोन्ही बाजूने दरड पडले. चांगला इथून सरळ गेलं का मनालीला जाते. ही पण मनालीला जाते, पण आपण थोडं शॉर्टकट घेणार आहे. गावागावातनं जाणार आहे, कारण का आपला हॉस्टेलर जरा ह्याच बाजूला येतं. सकाळी येताना म्हणजे ह्याच्या आधी एकदा मी टाकेलं, त्या व्हिडिओ टाकलेलं ते रस्ता वाहून गेला होता पूर्ण सगळं. फायनली अराउंड 5:30 पावणे 6 वाजले असतील आणि आमच्या हॉस्टेलला पोहोचलेलो आहे. आणि इथनं उद्या चंदीगडला जाणं सोपं आहे, एवढं काय प्रॉब्लेम नाही. च्या पास एका दिवसात मनालीतनं जाऊन माघारी येऊन -15 ते 20 डिग्री टेम्परेचर मध्ये जाऊन कसं वाटलं? वरतीच आहे का? वरतीच आहे करायचं का अजून आहे पण थंडी. एवढी बेकार थंडी होती सांगतो 12 पास पाशी. म्हणजे ते आता व्हिडिओत बर्फ तर दिसेलच, पण थंडी भयंकर थंडी. ठीक आहे, आलो आता स्टेमध्ये. कालच्यासारखंच आहे, फक्त यामध्ये 2 एक्स्ट्रा आहेत बेड्स आणि पर पर्सन 350 रुपये, 350. आणि ह्याच्या बाहेरून गॅलरी. अशी गॅलरी. गुड मॉर्निंग. आज डे 3. सकाळच्या 7 वाजलेत. टेम्परेचर अराउंड -2 का 3 आहे सध्या. मनालीचा असा व्ह्यू आहे. काल इकडून आलो होतो अटल टनलकडून. आज या बाजूनं चंदीगडला जाणार. आज हाडिंबा माताचं दर्शन घेणार आणि वाटलंच तर मॉल रोडला थोडं चक्कर मारणार. मग झालं, मग डायरेक्टली नॉनस्टॉप चंदीगड मारायचं आज. ठीक आहे, चलो बाय. चलो इथून हाडिंबा माता टेम्पल एक 5 ते 10 मिनिटं अंतरावर जाऊ. सकाळी 8 वाजले त्यामुळं ट्रॅफिक पण नसणार आहे. चल. जय श्रीराम. जय श्रीराम. ते या व्ह्यूला बाय बाय करत चंदीगडला जायचे. व्ह्यू बघा पुढं. आणि हा पूर्ण आत्तामध्ये वाहून गेला होता रस्ता हा सगळा, जसं असं. आणि पुढं व्ह्यू चालू आहे तिथं. जागा नाही इथनं. हा पूल पण वाहून गेला होता, त्यातनंच गाडी घालावी. बघू शकता पडलाय पूल पूर्ण. घर पडलं ना. गाड्या इथं पडले काय.
हो काय व्ह्यू दिसतोय रे. असं भारी व्ह्यू. आलोय आता हडण माताला. पुढं मंदिर आणि त्याच्या सराउंडिंग. केवढं मोठं आहे. घेऊन जाऊया मंगड्याला. असा काय व्ह्यू आहे हडिंबा मातापाशी. तिकडून सूर्य आला किती भारी दिसतंय ते. इथून एंट्रन्स. हडिंबा माता टेम्पल बद्दल सांगायचं म्हणलं तरी 5 पांडवांपैकी भीम यांची ही पत्नी आहे आणि त्यांच्या स्मृतात हे मंदिर आहे. आणि इथं लोक मानले जातात की म्हणजे हे प्रोटेक्ट करतं. हे हडिंबा माता म्हणाली म्हणजे इथल्या लोकलच्या लोकांना ते असं वगैरे. आणि असं कडाचा व्ह्यू. तर आत्ता ते मराठामध्ये थोडी शॉपिंग केली. आपल्या इकडले सांगलीचे दादा आहेत शिंदे दादा. यांच्याकडे शॉपिंग करून बरं वाटलं. खूप दिवसांनी मराठी माणूस गाठ पडला. बरं झालं. चला मग येतो. जय महाराष्ट्र. इथून मॉल रोड चालू होतो पुढं असं. आपण आता गलीतनं जाऊया मॉल रोडचं मनालीच्या. असंच थोडा ॲडव्हेंचर म्हणून. तुम्हाला मगाशी जे दाखवलं होतं ना मी अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा आहे तिथून मॉल रोड चालू होतोय. आणि हा पण तोच येतो. हा पण हे सगळे शॉपिंगसाठीच आहे. आणि तो मॉल रोड आहे ना इथे संपतो. हे बॅरिकेड्स लावलेले दिसतात ना इथे तो मॉल रोड संपतो. तिथून पुढे प्रतिमा आहे ती स्टॅच्यू. सॉरी आता इथून आपण कुल्लूला आणि कुल्लूवरनं चंदीगड. आता अराऊंड किती 270 किलोमीटर आहे आज अजून. तर तेवढं ट्रॅव्हल करायचं आहे आता वाजलेत सकाळच्या 9 साडेनऊ वाजले असतील. टेम्परेचर किती 9:15 वाजले. टेम्परेचर किती टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस आहे. पण -2 आहे सॉरी. पण एवढं पण काय वाटलं नाही कारण की काल -15 ना आमची जिरवले अक्षरशः. अरे त्यामुळं हे -1 -2 पण काय वाटत नाही सध्या. त्यामुळं आता जायचं चंदीगडला. ठीक आहे चलो बाय. हा आहे आता मनालीचा एक्झिट रोड. म्हणजे आपण बाहेरच आलो मनालीच्या. देवभूमी मनाली आगमन पर धन्यवाद. हा मनालीचा वॉल्वो बस स्टँड. म्हणजे तुम्ही कोणत्या पॅकेजमधून आला तर तुम्हाला इथं थांबवतात आणि इथून नंतर पिक करतात. आता तुम्हाला दाखवतो त्या ऑगस्टमध्ये एकदम म्हणजे मी जास्त वेळा सांगितले ते इथला पण थोडा रस्ता वाहून गेला होता पूर्ण. हे लेफ्ट साईड दिसतं इथं काम चालू आहे. हे इथं तो JCB थांबलाय तो तिथपर्यंत पूर्ण रस्ता होता असा या लेवलनं सगळा. म्हणजे हे सध्या 1 वे रोड चालू आहे. 2 वे होता पूर्ण. हे इथं बघू शकता. हे पूर्ण असा रस्ता वाहून गेला. आहे बघू शकता काम चालू आहे सध्या खाली. पण भयंकर झालं होतं ते. हा पण रस्ता पूर्ण वाहून गेला होता. आता नवीन बनवलाय. व्ह्यू बघा ना नदी. असं वाटायला लागलंय की नदीतनंच चाललं.
इथून लेफ्ट साईडला रस्ता जातोय कसोल मणिकर्ण. आपल्याला स्ट्रेट जायचं आहे दिल्ली चंदीगड रोड. नॉन स्टॉप आता 100 किलोमीटर थांबले. जरा डॉमिनोजला थांबा म्हणले. तीन वाजल्या. अराऊंड सकाळी 8:30-9ला मनालीतून राईड चालू केली ती. 270 किलोमीटर नॉन स्टॉप काढलं आणि पोचलो आता रूमवर. हीच आमची अनएक्सपेक्टेड बारालाच्या पास ट्रिप बाईक राईड ही आमची इथंच संपते. भेटू आता नवीन ट्रिपच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.